ईव्हीएमशी छेडछाड होऊ शकते असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय। शेवटच्या 2 तासातली आकडेवारी धक्कादायक, शरद पवारांकडून शंका उपस्थित। ईव्हीएम हॅक करता येतं, मी इंजिनियर असल्यामुळे मला सगळं माहिती आहे, महादेव जानकरांच्या वक्तव्यानं खळबळ। मोठा निर्णय घ्यायला हिंमत लागते, ईडी सीबीआयची भीती असणारे निर्णय घेणार नाहीत, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं। आम्ही नाटकं करणारे नाहीत, मानसिक संतुलन कुणाचे बिघडलं हे निकालानंतर कळलं, राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। संजय राऊत सध्या अस्वस्थ, स्वस्थ मानसिकतेत आल्यावर राऊतांचं ऐकू, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका। बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन, अजित पवार आंदोलनस्थळी जाऊन घेणार भेट, तर उद्धव ठाकरेही जाणार भेटीला। नाना पटोलेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहणार कायम, पटोलेंच्या राजीनाम्यावर दिल्लीतील काँग्रेस बैठकीत चर्चा झाली नसल्याची माहिती। परळी शहरात कडकडीत बंद, तरुणीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरच्या अटकेची मागणी। आणि बोरिवलीमध्ये कारनं घेतला पेट, सुदैवानं जीवितहानी नाही, तर आगीमध्ये कार जळून खाक।